तुम्हाला असं वाटतं का की गेल्या 11 वर्षांमध्ये मोदींनी परराष्ट्र धोरण जे एका विशिष्ट दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता, त्या दिशेचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली असं आपल्याला वाटतं? अजिबात नाही. मोदींनी जे काही मी काही परराष्ट्र धोरणाचा फार मोठा अभ्यास करणारा आहे असं नाही. पण माझ्यासारख्याला असं वाटतं, की पूर्वी काय व्हायचं, की राष्ट्रीय राजकारणाची छाया आपल्या परराष्ट्र संबंधांवर असायची. आज त्या छायेतून आपण त्याला मुक्त केलं आहे. म्हणून पंतप्रधान मग आम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे पॅलेस्टाईनलाही जातात आणि इस्रायलला देखील जातात. कारण आपली सगळ्यांची चांगले संबंध ठेवण्याची भूमिका आहे. त्यामुळे मला उलट असं वाटतं, की भारतीय परराष्ट्र धोरणाला एक प्रकारे एका बाजूनी वळवण्याचे जे प्रयत्न इतिहास काळात झाले होते, त्याच्यामधलं जे संतुलन आहे ते मोदींच्या काळात आणलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत प्रथम ही केंद्रवर्ती भूमिका आहे. त्यामुळे आम्ही या गटाचे का त्या गटाचे, ब्रिक्सचे का आणखीन कुठल्या ह्याचे, आम्ही सगळ्यांचे आहोत. इनफॅक्ट तुम्हाला आठवत असेल कदाचित 2014मध्ये पंतप्रधान ज्यावेळी प्रथम संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला गेले, सप्टेंबरमध्ये, आता ते सुरू आहे, त्यावेळी त्यांनी एक विधान केलं. ते म्हणाले, की मी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रामध्ये नवीन आहे आणि मला असं सांगण्यात आलं, मी वाचतो आहे, की काही संघटना आहेत त्यांचं नाव आहे G20, कोणी आहे G7, कोणी आहे G70. तर माझ्यासारख्याच्या हे मनात आलं, पंतप्रधान म्हणत आहेत, की मानवतेच्या कल्याणाच्या काही विषयांबद्दल आपण एखादा G all असा का नाही उत्पन्न करू शकत. हे भारतीय पंतप्रधानालाच वाटू शकतं आणि हे मोदींसारखा माणूसच प्रभावीपणे जगाच्या पाठीवर मांडू शकतो, जगाच्या वेशीवर हे गाऱ्हाणं एक प्रकारे मांडू शकतो. आणि त्यामुळे आपली भूमिका ही G allच आहे. म्हणजे उगाच नाही आपण वसुधैव कुटुंबकमचं सूत्र घेऊन G20 जी परिषद झाली त्याच्यामध्ये अतिशय उच्चरवानी ही भूमिका मांडली. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेत आल्यापासून अमेरिकेची संस्कृतीच बदलते असं आपल्याला वाटतं? असे मी म्हटलं तसं अमेरिकेच्या राजकीय इतिहासात सुद्धा हा आत्ताचा राजकीय कालखंड हा एक फेज आहे, हा एक टप्पा आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं राजकारण यावर जी जगामध्ये चर्चा आहे, जे जगातल्या सगळ्या अभ्यासकांचं मत आहे, मला असं वाटतं की त्याच्यात निश्चितपणाने काही तथ्य आहे. पण पुन्हा एकदा ही एक फेज आहे. ह्या काही अमेरिकेच्या नित्य भूमिकेचा भाग आहे